सो हे हॅलो एव्हरीवन. आय होप सगळेजण एक नंबर असाल आणि एकदम हेल्दी असाल. मी बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवताना इथं लेन्समध्ये बघून बोलण्याचा प्रयत्न केला, पण इथं स्वतःला या डिस्प्लेमध्ये बघून बोलण्यात जो कम्फर्ट आहे ना, तो इथं लेन्समध्ये बघून बोलण्यात नाही. इथं बघून समजतं की मी कसं बोलतोय, माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स काय आहेत. इथं बघून बोललं तर कमीत कमी चुका होतात आणि एडिटला पण जरा बेटर पडते. एक मिनिट, पहिला माईक सेट करून घेतो. तर बऱ्याच लोकांना वाटते की हे जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा हे जे लोक आहेत जे इयर ऑन इयर त्यांच्या लाईफमध्ये ग्रोथ करतात, त्या लोकांची लाईफ किती सॉर्टेड आहे, एकदम किती सेटल्ड लाईफ जगतात. कुणाची लाईफ एकदम कम्फर्टेबल किंवा कुणाची लाईफ एकदम सॉर्टेड नसते. ज्याचे त्याचे आपले स्ट्रगल आहेत, ज्याचे त्याचे आपले प्रॉब्लेम्स आहेत. फॉर एक्झाम्पल, मागचा ऑलमोस्ट 1 महिना होऊन गेला. 1 महिन्यापूर्वी आई, पप्पा, माझी वाईफ तिघ जण आजारी होते. ते तिघ जण ठीक नाही झाले तोपर्यंत माझी मुलगी आजारी पडली. ती नाही जोपर्यंत ठीक झाली तोपर्यंत मी स्वतः 8 ते 10 दिवस आजारी होतो. ठीक आहे, आता मी थोडं थोडं ठीक व्हायला लागले तोपर्यंत माझा मुलगा आजारी पडला आणि आज तर तो एकदम जाम. तर एकूण एक मागचा 1 ते 1.5 महिना कंटिन्यू घरात सगळं असं मेडिकलचंच वातावरण झालं. ह्याची औषधं त्याची औषधं घरात सगळी नसती, जिकडे तिकडे औषधच पडले. आणि ह्याच्या चक्करमध्ये दोन्ही मुलं किरकिर करतात. आणि मुलं म्हणले की घरात एक वेगळंच वातावरण असतं. जेव्हा मुलं हॅपी असतात तेव्हा पूर्ण घराचं वातावरण एकदम हॅपी होऊन जातं, आणि जेव्हा मुलं आजारी असतात आणि जेव्हा ती मुले चिडचिड करतात तेव्हा घरचं वातावरण पण एकदम स्पॉइल होऊन जातं. तर शॉर्टमध्ये तुम्हाला समजतच असेल. तर ह्या सगळ्या चक्करमध्ये माझी जिम, डाएट, माझं काम, झोप सगळ्याच गोष्टी एकदम एफेक्ट झाल्या. तरी मी प्रयत्न करतोय की ऍटलिस्ट मी आठवड्यातून 4 ते 5 दिवस ट्रेन करेन, आणि ट्राय करतोय की दिवसात जर मी 3 वेळा जेवतोय तर त्यातलं मिनिमम 2 वेळा तरी मी प्रोटीन इंटेक माझा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. पण मोस्ट ऑफ द टाइम मिसच होत आहे, तरी पण मी ट्राय करतोय. आता पण 9:30 वाजत आलेत सकाळचे. मी जिमला जायचा प्लॅन केला होता 8 वाजता, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्याला प्रॉपर जिम मध्ये शूट करता येईल. पण आता घरातच 9:30 वाजले आणि प्री वर्कआउट मध्ये मी ओट्स घेतो किंवा रताळे एअर फ्राय मध्ये फ्राय करण्याचा प्रयत्न करतो. पण आज त्या दोन्ही गोष्टी पॉसिबल नाहीत. सो आता हे फक्त 2 केळे खाणार आहे आणि जिमला निघणार. आणि जिमला निघण्याआधी मला एक गोष्ट शेअर करायची होती. जर तुम्ही नोटीस केलं असेल तर इंस्टाग्राम आणि युट्यूब मी दोन्ही ठिकाणी जिम, मोटिवेशनल आणि एक इन्स्पिरेशनल कॉन्टेंट बनवण्याचा प्रयत्न करतोय. जे लोक मला पर्सनल लाईफ मध्ये ओळखतात, माझ्या ग्रुपमध्ये माझी जी कोर गँग आहे त्या गँग मध्ये एक से बडकर एक नमुना आहे. माझ्याकडे कॉन्टेंटची काही कमी नाही, आणि मी बिझनेसच्या माध्यमातून किंवा फ्रेंड सर्कलमुळे मी कंटिन्यू फिरतच असतोय. मी हे ट्रॅव्हल ब्लॉग, मस्ती मजाकचे ब्लॉग ढीग बनवू शकतोय. तो जोकिंग, टाइमपास हा कॉन्टेंट माझ्याकडे भरपूर आहे. पण स्टील मी हा कॉन्टेंट चूज केला, कारण जर कोण व्यक्ती वेळ देऊन आपल्या इंस्टाग्राम पेज वरती किंवा आपल्या चॅनल वरती येत आहे आणि एक सिंगल व्यक्ती जरी हा व्हिडिओ बघून इन्फ्लुएन्स झाला आणि त्यानं त्याच्या लाईफ मध्ये एक डिसिप्लिन बिल्ड केला, त्यानं जिम स्टार्ट केली किंवा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला स्टार्ट केलं किंवा त्यानं त्याच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये ग्रोथ करण्याचा प्रयत्न केला, तर भाई माझं जे एवढं व्हिडिओ बनवायचं, ते एडिट करायचं, ह्या सगळ्या गोष्टीमधून जे मी आउटपुट एक्सपेक्ट करतोय ते हेच आहे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, प्रत्येक क्रिएटरचं एक ड्रीम असतं की त्याचे पण लाखो फॉलोअर्स असावे, त्याच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज याव्या. सेम माझा पण हा गोल आहे. पण जेव्हा मला इंस्टाग्राम वरती डीएम मध्ये पर्सनली लोक मेसेज करतात की दादा तुझे व्हिडिओज बघून आम्ही जिम स्टार्ट केली, आणि मी आता स्वतःला प्रायोरिटीवर ठेवले, मी स्वतःकडे फोकस करायला स्टार्ट केले, भाई हे जे सॅटिस्फॅक्शन आहे आणि ते मेसेज बघून जो हॅपीनेस येतो ना, तो हजारो फॉलोअर्स आणि हजारो व्ह्यूज पेक्षा कितीतरी जास्त इम्पॉर्टंट आहे. सो यस, माझे व्हिडिओज बघून जर एकाची लाईफ जरी इम्पॅक्ट होत असेल, असेच बोरिंग व्हिडिओज बनवणं प्रेफर करेन. जर तुम्हाला खरंच माझा कॉन्टेंट जेन्युइन वाटत असेल आणि व्हॅल्यू फॉर टाइम वाटत असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किन क्वालिटी पण एकदम इम्प्रूव्ह झाली. लोक म्हणतात बॉडी बनवण्यासाठी जिम करायचं असते, बाय स्किन क्वालिटी बघ. वयाच्या 30व्या वर्षी 2 मुलांचा बाप असताना कोणत्याही प्रकारची स्किन ट्रीटमेंट न घेता, कोणत्याही प्रकारचे स्किन वरती खर्च न करता ही क्वालिटी स्किन ऑटोमॅटिकली रिपेअर झाली. माझा फोकस पण नव्हता कधी, माझा फोकस होता फक्त एक डिसेंट फिजिक बनवायचे, दॅट्स इट. ही क्वालिटी स्किन बाय प्रोडक्ट भेटली. तर चला आज एक क्वालिटी बॅक सेशन करायचं आहे, तर प्रॉपर फोकस होऊयात, प्रॉपर झोन मध्ये जाऊयात आणि खतरनाक बॅक वर्कआउट मारूयात. लेट्स गो. रियालिटी चेक. 2 वर्ष कन्सिस्टंटली वर्कआउट केल्यावर, ठीकठाक डाएट फॉलो केल्यावर आणि प्रॉपर कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन मेंटेन केल्यावर एवढीच फिजिक बनते.
तर ड्रीम फिजिक्सचं परसेप्शन आहे ना, ते परसेप्शन रिअलिस्टिक ठेवा. ते एक एक मसल सेपरेट आणि त्या वेन्स पॉपअप होतात. ती फक्त स्टेजची बॉडी असते. त्यासाठी प्रॉपर 2-3 महिन्याची प्रेप केली जाते. त्याच्या अगोदर बराच टाइम बल्किंग केलं जातं आणि त्यासाठी पीक वीक पण केले जातात. बॉडीतून पूर्ण वॉटर फ्लश आउट केलं जातं आणि फॅट पर्सेंटेज एकदम कमी केलं जातं. तेव्हा जाऊन ती स्टेजची बॉडी तयार होते. तर फिटनेसचं एक रिअल आणि ऑथेंटिक परसेप्शन ठेवा, जेणेकरून तुमची फिटनेस जर्नी स्मूथ आणि लॉंग टर्म असेल. मध्येच तुम्ही बाकीच्यांची फिजिक बघून डिमोटिवेट होणार नाही. तर क्वालिटी वर्कआउट झाला. आता क्विक मध्ये डाएट बद्दल बोलू. आता मी वर्कआउट नंतर डाएट मध्ये घेतोय 4 अंडे आणि त्याच्यासोबत घेतलाय हा भात बनलाय घरात. त्याच्यासोबत चवळीचं कालवण बनलंय आणि सुक्या भाजीमध्ये मटकीची भाजी बनली. तर ह्याच्यातून थोडं प्रोटीन भेटेल आपल्याला मटकीतून, चवळीतून, आणि त्याच्यासोबत एक लीन सोर्स पाहिजे प्रोटीनचा, त्यासाठी घेतले अंडी. आता विषय काय, आपल्या घरात असंच काहीतरी रोज जेवण बनतच असतं, पण ह्याच्यासोबत एक लीन प्रोटीन सोर्स ऍड करा, जेणेकरून याच्यामधून आपल्याला कार्ब्स मिळतील आणि शक्यतो आपल्या भाजीमध्ये प्रोटीन नच्या बरोबरच असतं, पण हा लीन प्रोटीन सोर्स ऍड केल्यामुळे हे कम्प्लीट मील होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, मी अंडी का प्रिफर करतोय, कारण मोस्ट ऑफ द टाइम आपल्या घरात आपलं किचन बिझीच असतं, तर आपल्याला काही चान्सच नाही की आपण जाऊन स्वतःचं मील बनवावं. आणि सोबत कामाच्या लोडमुळे हे रोज रोज पॉसिबल होत नाही, पण आपलं फॅन्सी डाएट बनवावं. तर ही बेस्ट आयडिया की घरात जे जेवण बनले त्याच्यासोबत 4-5 अंडी ऍड करा. दॅट्स इट. 20-25 ग्रॅम एक लीन प्रोटीन भेटून जाईल. हा असाच काहीतरी जुगाड करून आपल्या घरच्या जेवणासोबत आपला प्रोटीन इंटेक कम्प्लीट करावा लागतो. जसा प्रॉब्लेम तुम्हाला आहे, सेम प्रॉब्लेम मला पण आहे. मी जर रोज रोज हे नाटकं करत बसलो ना, तर घरातल्यांच्या सेवा पडतील त्या वेगळ्याच, आणि जे घरच्या जेवणासोबत एक्स्ट्रा प्रोटीन सोर्स ऍड केलेत ना, हे पण बंद करायला लागतील. सो डाएटला सिंपल बनवा, कन्व्हिनियंट बनवा, ज्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत आणि तुमचं दिवसाचं शेड्यूल डिस्टर्ब न करता ज्या गोष्टी तुम्ही इझिली बनवू शकता आणि अफोर्ड करू शकता, अशाच गोष्टी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. तर मी आता निघालो बॅडमिंटन खेळायला. मी जिम फ्रीक नंतर आहे, आधी मी एक पॅशनेट स्पोर्ट्समन आहे. मी 6 ते 7 वर्ष पॅशनेटली फुटबॉल खेळलोय आणि इंजुरी नंतर मी जिम जॉईन केलं, आणि रिसेंटली 1 वर्षापूर्वी कार्डिओसाठी एक बेटर ऑप्शन असावा म्हणून मी बॅडमिंटन स्टार्ट केले, आणि 1 वर्षामध्ये माझा ठीकठाक गेम इम्प्रूव्ह झालाय. पण आता कामाच्या लोडमुळे रोज बॅडमिंटन खेळणं पॉसिबल होत नाही, तर मी आठवड्यातून ऍटलिस्ट 1 दिवस तरी नक्की वेळ काढून बॅडमिंटन खेळायला जातो. चला नेक्स्ट क्लिप मध्ये भेटूया डायरेक्ट बॅडमिंटन कोर्ट मध्ये. मी आधी डेली प्रॅक्टिसला जात होतो, पण जेव्हापासून शॉप स्टार्ट केले तेव्हापासून मला रोज घरी जायला 9 वाजतात आणि माझी बॅच असते 8 ते 9, तर रोज पॉसिबल होत नाही. पण मी ट्राय करतोय की आठवड्यातून ऍटलिस्ट 1 ते 2 वेळा मी प्रॅक्टिसला जाईन, कारण तिथं कोर्टवर गेल्यानंतर लहान लहान मुलांमध्ये जे ॲग्रेशन आणि इन द मुवमेंट राहण्याची जी क्वालिटी आहे ना, त्या गोष्टी मला तिथे शिकायला मिळतात, आणि मूड तर काय बाय डिफॉल्ट आपोआपच क्वालिटी होऊन जातो. तर बॅडमिंटन खेळणं माझ्यासाठी सध्या तरी एक मेडिटेशन सारखं बनले, कारण तो 1 ते 1.5 तास मी कॉन्शियसली फक्त बॅडमिंटन कोर्टमध्ये असतो आणि इन द मोमेंट असतो. सो माझा फुल फोकस फक्त तिथंच असतो. खरं तर हा व्हिडिओ मी कालच क्लोज करणार होतो, पण आता एडिट करता करता मला रिअलाइज झालंय की या व्हिडिओला एक प्रॉपर क्लोजिंगच नाही. सो ते क्लोजिंग मी आता शूट करतोय सेकंड डेला दुकानात बसून. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि सोबतच असेच मस्त व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.